आमच्या डिपार्टमेंटचा माणूस आहे म्हणून बोलतो, पण यांना नाही बोलत. चोपदाराला, गुणवंताला, गाणारा वाजणाराला मी कधी बोलत नाही. फक्त निमित्त चोपदाराचं आहे, बाकी बोलणं तुम्हालाच आहे सगळं. प्रत्येकाने मलाच बोललं असं ध्यानात ठेवायचं. आणि तुमच्या बुद्धीचं कौतुक काय काय तुमच्या तमाशा केला तुम्ही आणि काय काय वाट लावली ही आत्ता ऐकायची. चोपदार नाव सांगा. पांडुरंग. चांगलं नाव आहे. वडिलाचं नरसिंहराव. मग ते अगोदर का नाही घेतलं? बापाच्या नावाचा इतका कटाळा आहे का तुम्हाला? अहो मी नाव विचारल्यावर सगळं सांगावं ना. आपलं सांगावं, बापाचं सांगावं, आडनाव सांगावं. हे शिक्षणाचं लक्षण आहे. कशाचं लक्षण आहे? हा. पांडुरंग नरसिंग राजनाळे. पुढे या जरासं. चोपदार किती शिकलात? काय आता तुमची माझी कशी संगती लागावं? मी डॉक्टर, तुम्ही शाळा गेली. पांडुरंगराव म्हणजे कशामुळे गेले नाही तुम्ही ते तरी सांगा. कमीत कमी गरिबी होती म्हणून शाळेत गेले नाही. मग तुम्ही पहिलीत काय काय कमाया करीत होते? वडिलांनी शाळा घातलं, गरिबी परिस्थिती. चला कारण तरी खरं आहे. पांडुरंगा जर समजा थोडीशी गरिबीतून बी मोठं होता येतं. बाबासाहेब आंबेडकर लाईटाच्या खाली मोठे झाले. असे बरेचसे डॉक्टर आहे की ज्यांच्या घरी काही नव्हतं, त्यांनी हॉटेलला राहून कामं केले, वडापाव खाले, आज MBBS MD म्हणून खूप चांगलं काम करतात. धोका झाला राव पांडुरंगरावजी. जरासं जर लक्ष दिलं असतं, मायबापाने काटकसर केली असती. गरिबीचा शिक्षणाचा काय पण संबंध नाही. आपले खर्च विनाकारण आहेत. सप्ताहाच्या खर्चाच्या बद्दल सुद्धा मनात जरा सुद्धा आणू नका. लय पाप लागन तुम्हाला. तर गावातून पापात जितका पैसा जातो तो दिसतच नाही तुम्हाला. फक्त नेमकं गाणारा, वाजणारा, काकड्यावाला याचे पैसे लक्षात येतील. गावाचं नाव आहे हंसनाळ. लोकसंख्या सांगा भाऊ. 1600. म्हणजे तुमच्या गावात 1200 फोन आहेत. हँडसेट. 1600 तर 1600. आपण 1500 धरू बाबा. 100 कमी करू. 2000 पासून 50-60 हजारापर्यंत मोबाईल आणला. आपण 20चा धरू. एक 20, 30 लाख रुपयाचे नुसते हँडसेट आले या गावात. क्या बात है. भजनी मंडळाला सतरंजी नाही. गावाला फिल्टरचं पाणी नाही. लेकराला खेळायला क्रीडांगण नाही. वाचनालय नाही. भजनी मंडळाला विना तरी आहे का स्वतःचा? हे मोठापणाचा आहे मंदिराचा. तितकं तरी बरं आहे. नाही तर शेगावचे येणे आणते ओळखे आपली बारीक बारीक. आपल्या गावाची कला पहा. 30 लाख रुपयाचे नुसते हँडसेट आले या गावात. गाव श्रीमंत आहे. मला त्याचं काही दुःख नाहीये. पण त्याच्यात 2-2 पिल्ले आहेत. जगातले सगळ्यात विषारी पिल्ले. नाग सांभाळायला परवडतो, वाघ परवडतो, हत्ती परवडतो, पण सिंह परवडत नाही. माणूस मायबापाच्या गोळ्या रातच्या 12 वाजता आणत नाही. 12 वाजता लेकराला खायला आणत नाही. 12 वाजता स्वतःच्या पोटात टाकीत नाही. पण 12:30ला रिचार्ज मारतो. काय समाजाची प्रगती आहे. 2 पिल्ले त्याच्यात 2. आणि 1 पिल्ल्याला 250 रुपये लागते. माणसाला 2च सिम का लागते. रेंज गेली तर अटॅक येऊ शकतो. अर्धांगवायू झाला मग काय करायचं? म्हणजे किती टच मध्ये राहावं वाटतं त्याला की बाबा याचं नेटवर्क गेलं की याचं लगेच पाहिजे मला. आता इतक्या रातचा तुम्हाला फोनच कोणाचा आला आहे की नाही? कंपनीचा कोणाचा आहे? जाऊ द्या. ठीक आहे, जाऊ द्या तर जाऊ द्या. लय जणांचं जाऊ दे रे आम्ही.
तुमच्याकडे पाहता असं वाटतं ना की बाई याला इतक्या रातचा कोणाचा फोन. मला सांगा आता 1500 मोबाईल, 500 रुपये रिचार्ज, 15 पाची 75, 7.5 लाख रुपये ह्या गावाचे दर महिन्याला मोबाईल मध्ये जातात. सप्ताह केवढ्याचा आहे ना? 4.5 लाखाचा. 7 लाख रुपये जे गाव मोबाईल मध्ये घातलंय, 12 महिन्याचे 7 दही 70 आणि ते 14, 85 लाख रुपये हंचनाळचे नुसते हाय हलवत जाते. आणि नेमके आमच्या दक्षिणावर येऊन पडते, मला दुप्पट पैसे द्या. कारण तुम्हाला पापात गेलेले दिसले नाही, पाकिटात गेलेले कसे दिसते. तर पांडुरंगा, शिक्षणाने काय होतं? समजा तुमच्या मायबापांनी लक्ष दिलं असतं, शाळा शिकवलीच असती, रोज अभ्यास केला असता, चांगलं ट्युशन लावलं असतं, 12वीला जर 95% मार्क पडले असते, पांडुरंगा नुसतं ध्यान करा तुम्ही आता, तर सरकारी कोठ्यातून फुकट त्या काळात तुम्ही MD झाला असता. पांडुरंगा, काय झाला असतात? MD. आणि हे जर MD झाले असते तर मराठवाड्यात त्या काळात ज्याची कुणाची पोरगी MD झाली असती, त्यानं गाव शोधित पोरगी याच पांडुरंगाला दिली असते. आता नाही, शिकले असते तर. बायको डॉक्टरिंग करायची असेल तर स्वतःला काय व्हावं लागत? बायको मास्तरिंग करायची असेल तर स्वतःला मास्तर व्हावं लागेल. काय आग लावून घेतली तुम्ही तुमच्या जीवनाला. तुमचा चिरंजीव हायकोर्टात वकील आहे, टाळ्या वाजवा. मग ही गोष्ट चांगली झाली. शेवटी वकिलाला वकिलीन भेटली, तुम्हाला डॉक्टरीन नाही ना भेटली. हे दुःख तर तसंच राहिलं ना. हा नाही, करपा गप्पा वगैरे काही कार्यक्रम नसतो इथं. नीट अभ्यास करायचा, कृपाचा काही बहाणा करून उगत दिवस खराब करायचे नाहीत. आणि लक्ष द्या पांडुरंगा, जर तुम्ही 2 जण MD असते तर उदगीरला 1 एकरवर 5 मजली हॉस्पिटल राहिलं असतं पठ्ठ्याचं. हाच माणूस काचात राहिला असता 24 तास, एसीत बसला असता. एसीत म्हणजे गावातल्या नाही. एसीत तेच लोक बसतात ज्यांचं काहीच खरं राहिलं नाही. ते एअर कंडिशन मध्ये बसले असते. नसती कल्पना करा तुम्ही, हाताखाली 10-15 पोरी राहिल्या असत्या. काय थाट आहे. आज MDची 500 रुपये फी आहे. अगोदर भरावं लागते, नंबर राहावा लागतो आपला. नुसतं ध्यान करा की तुम्ही कॅबिन मध्ये बसले असते, मी आजारी पडलो असतो तर तुम्ही मला काय म्हणले असते? झोप. इथे दुखतं का, इथे दुखतं का, कधीपासून दुखतं, संपला कार्यक्रम. लगेच कागद पेन लगेच काढून दिला असत. ही काठी त्या हातात धरा. काठ्या धरायची पाळी कशाला लागली? ही अंगठी सोन्याची राहिली असती, ही बी सोन्याची राहिली असती, ही बी सोन्याची राहिली असती. आणि या हातात इतकी ताकद आली असती की ज्याच्या अंगाला हात लावला 500 रुपये आले असते. दिवसा लावा, रात्री लावा, आमोशाला लावा, पौर्णिमेला लावा. समाजाने येडेपणा सोडून दिला पाहिजे. तुम्ही अजून आमोशा पौर्णिमा करता. डॉक्टरला आमोशा पौर्णिमा असते का? त्याच्या दवाखान्याला लिंब, मिरच्या, बावले, उद, भस्म, धागे, दोरे, हातातले कडे, गंडे. शाळा सुकलेल्या हुकलेल्या माणसाला लागते गंडे, दोरे, उद्या. अरे काय ताकद आली असती या हातात. असा हात लावला की 500 आले असते, हात लावला की 500 आले असते. माणसाला लावा, बाईला लावा, पोरीला लावा, म्हाताऱ्याला लावा. एक माणसाचा हात जर सिद्ध झाला ज्ञानाने, चांगल्या बुद्धीने, तर हात लावला की 500 रुपये येतात. पण त्याच हाताच्या डोक्यात जर दुर्बुद्धी आली आणि जर कोण्या बाईच्या अंगाला हात लावला, चौकात हात तोडी ते चौकात. कीर्तनाचं सार समजलं तुम्हाला. एक माणसाने ज्ञानाने पूर्ण झाला की हात लावल्याबरोबर साधू झाला तर हात लावल्यावर मुक्त होतोय, मस्तकावर ठेवतो, कल्याण करतोय. कोणाचा असा हात केला तर बरं करतोय. साधूची सिद्धता आहे, ज्ञानाची सिद्धता आहे. हात लावला की 500 रुपये.
ना हो दे डॉक्टर, एक सही केली की ₹1,00,000 येते. फायली गाठा पडलेल्या असतात. साहेब एक सही करा हो, सगळं येतं त्याला. आता सही बात हीच आहे की हा हात कुणाला जरी लावला, अशा किती काठ्या धरल्या आणि काही केलं, काही उपयोग नाही. कारण ज्ञानेन हीन पशुभी समान. बुद्धी नसलेली माणसं जनावरापेक्षा थर्ड क्लास असतात. कारण जनावर तरी निदान खरं बोलतेत, ज्याच्या भाकरी खाल्ल्या त्याचं काम तरी नीट करतेत. कुत्रे, जनावर, डुकर, बैल खोटं बोलून पोट भरीत नाही. पण काही माणसं असे नीच आहेत की खोटं बोलल्याशिवाय त्याची पोट भरत नाही. खोटं बोलणं हाच त्यांचा धंदा आहे. काय करू मी आता कीर्तनाच्या मंडपात उभा आहे. तुम्ही मला सांगा, एखादी नदी आहे का अशी, ह्या माणसाला आंघोळ घातल्यावर कोणा रिपेअर होऊ शकतो? मी तुम्ही यायला बद्रीनाथला, केदारनाथला, कुठे असलं येड्यावानी करू नका. ज्ञानेश्वर महाराजांनी निषेध केलेला आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे चित्त नाही नामी. अरे मनच चांगलं नसेल तर कायला आंघोळी करतो? काय फायदा नाही. एखादा उपवास आहे का तुम्ही सांगा मला, त्याला शनिवार धरा लावतो मी निरंकार. मंगळवार, बुधवार, पांढरे बुधवार, ढवळे बुधवार, हिरवे बुधवार, काय उपयोग नाही. मी त्यांना नाही बोलत. पश्चाताप या तुमच्या जीवनामध्ये की तुमच्याकडे प्रत्येकाकडे लाल दिवा राहिला असता, ऐश्वर्य राहिलं असतं. कोणी सांगितलं तुम्हाला चांगली माणसं भक्ती करीत नाही? हा माणूस जर MD असताना, उदगीरला हॉस्पिटल असताना जर माझ्या कीर्तनाला आले असते, कीर्तन जर आवड असताना या माणसाला, MD भरत महाराज 2,000चं बंडल मोजीत नसतं MD असं काढलं असतं, माझ्या बी पायावर ठेवलं असतं. तुम्ही भागवताचे लगे तुमच्याकडे टेकलं असतं, एक माऊलीकडे टाकलं असतं, 2 तुमच्याकडे दिले असते. कोण करू शकतंय? एक कलेक्टर झाला ना आपल्या गावातला, हा 2-4 एकरचा मंडप पडन, चांगले चांगले काकड्याला राहतील. मी सुद्धा काकड्याला राहीन. कीर्तनाला नाही, काकड्याला राहीन. काकड्याला त्याला दामोजी लागतो फक्त. दामोजीला शिक्षण लागतं, मेंदू लागतो. आता मी तुम्हाला कोणत्या इंग्लिश स्कूलला टाकू का तुमचं ऍडमिशन करू? एकदा सद्बुद्धीपासून मनुष्य ढळला की जगात त्याला कुठल्याच गोष्टीत रिपेअर करता येत नाही. आता रिपेअर होण्यासाठी कुठं कुठं डोके लावतात, हे तुमचं अज्ञान आणि तुमची कमालीची व्यवस्था आहे. तुकाराम महाराजांच्या हे लक्षात आलं. एक नजर जर गाथ्यावर पडली असती, 1000 पाराने जर गाथ्याचे ज्ञानेश्वरीचे केले असते, हा माणूस जगातला सगळ्यात श्रेष्ठ वक्ता झाला असता. डोळे तर सगळ्याला आहेत, पण तुमचे गणितावर पडत नाहीत, इंग्रजीवर पडत नाहीत, गाथ्यावर पडत नाहीत. ज्ञानेश्वरीवर नजर कधी जात नाही. चांगल्या चारित्र्यवान माणसाकडे कधी नजर जात नाही, पुण्यवंताकडे नजर जात नाही. अजून चपला चोरीला जात्यात औदुंबराव, काय सांगा. इतके सप्ते सूर्य तरी लोकांची चपलावर नजर जाते राव. जुन्या टाकी तर नव्या घेऊन जाते. 15 दिवसापूर्वी माझी चप्पल गेली कुठे महाराज? संजय भाऊ सारखे उठले, बाबाची चप्पल कोणी अनावधानाने नेसले, आणून द्या. कोण बसला काय आणून द्या? का चप्पल चोरली त्याने नाही चोरली, त्याची माय चोरली, त्याचा बाप चोरटा, त्याचा आजा चोरटा, त्याची आजी चोरटी, याची खानदान चोरटी. आलं लक्षात? तसं सडक्या बुद्धीचे एक नाही, असे 1000 माणसे ते फक्त ज्ञानापासून दूर आहे. आणि समाजाचे दारिद्र्य, समाजाची अस्वस्थता आहे, समाजाच्या जातीपाती आहेत. आणि माणसं तिथंच घातल्या जातात जिथं अज्ञान नांदत राहतं. आणि अज्ञान तिथंच नांदतं जिथं बुद्धी सडलेली असते. आणि सडलेली बुद्धी आपल्यासह जगाचं वाटोळं करू शकते. बॉम्बस्फोट करणं म्हणजे काय चांगल्या बुद्धीचं लक्षण आहे? आतंकवादी होणं चांगल्या बुद्धीचं लक्षण आहे? शाळेमध्ये शिक्षण होतं, चला मी वर्णन केलं, सोडा. शाळेच्या शिक्षणाची परमार्थाची बराबरी होऊ शकत नाही. शाळेमध्ये शिक्षण होतं, प्रखर होतं, पैसा मिळतो. पण त्याने झालेल्या डॉक्टरने 2 गोळ्यात नीट करण्याच्या ऐवजी जर 10 सलाईन लावित असेल तर त्याची गॅरंटी शाळा घेत नाही. पण गळ्यात माळ घातलेले माणूस जर खरा गुरुचा शिष्य असेल तर आयुष्यात खोटं बोलत नाही, याची गॅरंटी मी घेतो. फक्त तो निका असला पाहिजे. असा चान्स घालवणार राव तुम्ही. आता काय हाणून द्यायचे? पडा पाया ठेवा.